तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला करंट लूप इन अ मॅग्नेटिक फील्ड, करंट लूप दिलेला आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये, त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे तो 2013ला आलेला होता. तर याचे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यातला जो फर्स्ट ऑप्शन आहे, एक्सपिरियन्स अ टॉर्क वेदर द फील्ड इज युनिफॉर्म ऑर नॉन युनिफॉर्म इन ऑल डायरेक्शन. फील्ड युनिफॉर्म असू द्या नाही तर नॉन युनिफॉर्म असू द्या कोणत्याही डायरेक्शनला, तर त्याच्यावरती नेहमी काय होणार तर टॉर्क ॲक्ट होणार आहे. त्याच्यात बी ऑप्शन दिलेलं आहे, कॅन बी इक्विलिब्रियम इन वन ओरिएंटेशन. तर कोणत्या तरी एका ओरिएंटेशनसाठी तो इक्विलिब्रियम स्टेटला असू शकतो. याचं सी ऑप्शन दिलेलं आहे, कॅन बी इन इक्विलिब्रियम इन 2 ओरिएंटेशन. कोणत्याही 2 ओरिएंटेशनला तो इक्विलिब्रियमला राहू शकतो. बोथ द इक्विलिब्रियम स्टेट्स आर अनस्टेबल. तर दोन्ही इक्विलिब्रियम स्टेट जे आहे ते कसे आहेत तर अनस्टेबल. आता लास्ट ऑप्शन आहे याचं, कॅन बी इन इक्विलिब्रियम इन 2 ओरिएंटेशन. कोणत्याही 2 ओरिएंटेशनमध्ये तो इक्विलिब्रियम राहील. त्यापैकी वन जो आहे तो स्टेबल इक्विलिब्रियम आणि दुसरं जे आहे ते अनस्टेबल इक्विलिब्रियम. तर आता याच्या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग आपण याला डिसाईड करूया. ओके, काय कोणतं ऑप्शन करेक्ट असेल. ठीक आहे, आता एक ऑप्शन या ठिकाणी मी काय करणार तर चेक करणार आहे. तर सर्वात पहिले आपण ऑप्शन ए चेक करू, एक्सपिरियन्स होणारे टॉर्क. ओके, ऑप्शन ए या ठिकाणी आपण क्रॉस चेक करू. एक्सपिरियन्स करणारे काय टॉर्क वेदर द फील्ड इज युनिफॉर्म ऑर नॉन युनिफॉर्म. आता सपोज युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जर घेतलं तर या ठिकाणी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेणार आहे मी. आणि याच्यामध्ये जर आपण एखादी कॉईल जर प्लेस केली, त्या कॉईलचा मी एकच पार्ट घेतो. तर हा कॉईल जर या डायरेक्शनमध्ये जर प्लेस केला तर त्याच्यावरती फोर्स या डायरेक्शन ॲक्ट होणार आणि दुसरा या डायरेक्शन ॲक्ट होणार आणि याच्यावरती टॉर्क ॲक्ट होणार आहे. आणि हा जो टॉर्क आहे तो असेल तुमचा MB साइन थिटा इतका. ओके, आणि जर याला मी वेक्टरमध्ये घेतलं, टॉर्क ही कोणती क्वांटिटी आहे वेक्टर, तर या ठिकाणी असणार M बार क्रॉस काय असणार तर B बार. म्हणजे आपलं इक्विलिब्रियम आहे किंवा अनइक्विलिब्रियम आहे हे आपण डिसाईड करू शकतो कशावरती तर थिटावरती आपण या ठिकाणी डिसाईड करतो. ओके, तर नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जर घेतलं तर याच्यावरती टॉर्क प्रॉपरली ॲक्ट होणार नाही. म्हणजे पहिला जो आहे तर याच्यावरती प्रत्येक केसमध्ये टॉर्क ॲक्ट होईल असं काही गरजेचं नाही आहे. समजा आज जर बार मॅग्नेट आपण काय घेतलं तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये असा इन्क्लाइन न ठेवता तो हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये ठेवला. हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये जर ठेवला तर त्या केसमध्ये जो थिटा असणार आहे तो किती असणार 0. थिटा जर 0 असेल तर त्या केसमध्ये जो टॉर्क ॲक्ट होणार आहे तो किती असेल तर 0 असेल. आणि असं जर असेल तर त्या ठिकाणी मॅक्झिमम टॉर्क ॲक्ट होणार आहे. जर थिटा किती असेल तर 90 डिग्री असेल. थिटा जर 90 असेल तर टॉर्क किती असणार तर मॅक्झिमम टॉर्क त्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे आणि तो किती असणार तर MB एवढा टॉर्क या ठिकाणी ॲक्ट होणार आहे. म्हणजे पहिला जे क्वेश्चन्स आहे, पहिला ऑप्शन एक्सपिरियन्स अ टॉर्क वेदर द फील्ड इज युनिफॉर्म ऑर नॉन युनिफॉर्म इन ऑल डायरेक्शन. कोणताही इन ऑल ओरिएंटेशन. कसंही ठेवा, त्याला ओरिझॉन्टल ठेवा वर्टिकल ठेवा, तर त्या केसमध्ये तो टॉर्क एक्सपिरियन्स करेल. तर एका केसमध्ये होत नाही जर तो पॅरलल असेल तर, बरोबर की नाही. म्हणजे ए ऑप्शन हा आपला करेक्ट ऑप्शन राहणार नाही. मग पहिलं ऑप्शन जे आहे ते काय झालं आपल्यासाठी इनकरेक्ट झालं. ओके, आता दुसरं ऑप्शन या ठिकाणी आपण चेक करू. ऑप्शन नंबर कोणता तर बी या ठिकाणी आपल्याला काय करायचा चेक करायचा. बी ऑप्शन जर चेक केलं तर याच्यामध्ये दिलेलं आहे कॅन बी इन इक्विलिब्रियम इन वन ओरिएंटेशन. तर ते इक्विलिब्रियम राहणार एका कोणत्या तरी ओरिएंटेशनला. ओके, तर इक्विलिब्रियमचा अर्थ काय तर तो त्याच्यावरती कोणत्याच प्रकारचा टॉर्क ॲक्ट होणार नाही. तर असं पॉसिबल नाही, कारण की थिटा जर तुम्ही 0 डिग्री घेतला तर त्या केसमध्ये आपला जो टॉर्क आहे, टॉर्कचा फॉर्म्युला काय आपला MB साइन थिटा किंवा NIBA साइन थिटा. अजून एक टॉर्कचा फॉर्म्युला आहे NBIA साइन थिटा. ओके, IA म्हणजेच आपला असतो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. थिटा जर 0 असेल तर टॉर्क मिनिमम असणार आणि तो इक्विलिब्रियमला असणार, काही अडचण नाही. तर एका ओरिएंटेशनमध्ये तो इक्विलिब्रियम आहे. अजून ही पहिली कंडिशन झाली, त्याच्यातली ही कोणती झाली पहिली कंडिशन. आता जर मी दुसरी कंडिशन घेतली तर दुसरी कंडिशन काय असणार आहे तर जेव्हा थिटा आपला किती असणार तर 180 डिग्री असेल तर त्या केसमध्ये पण आपला जो टॉर्क आहे, टॉर्कचा फॉर्म्युला काय MB साइन थिटा आणि थिटा किती घ्यायचा आपल्याला 180. साइन 180 किती असतो 0 असतो. म्हणजे
या डायरेक्शनमध्ये असेल आणि एक दुसरा या डायरेक्शनमध्ये, तरी त्या ठिकाणी तो इक्विलिब्रियम कंडिशनला असेल. म्हणजे फक्त एकाच डायरेक्शनमध्ये इक्विलिब्रियम राहील असं काही गरजेचं नाही आहे. म्हणजे बी ऑप्शन पण आपल्यासाठी काय असणार तर इनकरेक्टच असणार. ओके, आता नेक्स्ट ऑप्शन या ठिकाणी आपण चेक करणार आहे आणि तो जो नेक्स्ट ऑप्शन आहे तर ते नेक्स्ट ऑप्शन आपण बघू, सी ऑप्शन. कॅन बी इन इक्विलिब्रियम इन 2 ओरिएंटेशन. 2 ओरिएंटेशनला आहे, काहीच अडचण नाही. ओके, बोथ द ओरिएंटेशन स्टेट्स आर अनस्टेबल. अनस्टेबल, आता स्टेबलचा अर्थ काय तर स्टेबलचा अर्थ असतो थिटा जो आहे तो किती असणार 0 डिग्री. म्हणजे तो कोणत्या साईडला असणार राईट साईडला. ओके, हा जो असणार मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जो आहे तो कोणत्या साईडला असणार राईट साईडला. आणि अनस्टेबलचा अर्थ तो कोणत्या साईडला असणार तर लेफ्ट साईडला. म्हणजे त्या केसमध्ये थिटा जो राहणार तो किती असणार तर 180 डिग्री. बरोबर का नाही. मग आपण आपला सी ऑप्शन काय सांगतोय, कॅन बी इक्विलिब्रियम इन 2 ओरिएंटेशन, काहीच अडचण नाही. पण पुढे त्याने दिलेले बोथ द इक्विलिब्रियम स्टेट्स आर अनस्टेबल. म्हणजे जेव्हा दोन्हीच्या दोन्ही 180 असेल तरच ते पॉसिबल आहे, असं नाही. तर सी ऑप्शन पण आपला या ठिकाणी इनकरेक्ट आपल्याला या ठिकाणी भेटतं आहे. ओके, तर आता लास्टचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी चेक करायचा आहे आणि तो म्हणजे काय आपला डी ऑप्शन. कॅन बी इन इक्विलिब्रियम इन 2 ओरिएंटेशन, वन स्टेबल अँड अदर इज अनस्टेबल. स्टेबलसाठी पण आपला टॉर्क जो ॲक्ट होणार आहे तो पण 0 असणार. कोणासाठी स्टेबलसाठी, कारण की आपला थिटा जो आहे तो किती आहे तर 0 डिग्री. अनस्टेबल जर असेल तरी आपला टॉर्क 0 ॲक्ट होणार आहे. अनस्टेबल म्हणजे काय तर आपला जो थिटा आहे तो किती असणार तर 180 डिग्री. ओके, म्हणजे दोघांसाठी तो कसा असणार तर इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असणार. त्याच्यावरती टॉर्क ॲक्टच होणार नाही. इक्विलिब्रियमचा अर्थ काय, त्याच्यावरती टॉर्क ॲक्ट व्हायला नको आहे. आणि या केसमध्ये दोन्ही केसमध्ये आपलं पॉसिबल आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन बी असणार आहे. ऑप्शन बी म्हणजे काय, कॅन बी इन इक्विलिब्रियम इन 2 ओरिएंटेशन, वन स्टेबल वाईल अदर इज अनस्टेबल. ओके, तर या क्वेश्चनचं ऑप्शन डी आहे त्याचं